कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार संपूर्ण वर्षभरात 12 पौर्णिमा तिथी असतात. यामध्ये कोजागिरी पौर्णिमा सर्वात विशेष मानली जाते. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसह महारास रचला होता. त्यामुळेच उत्तरेकडील भागात याला रास पौर्णिमा असेही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवरती अवतरते, ज्याला कोजागर पौर्णिमा असेही म्हणतात. त्यानुसार यंदाची कोजागिरी पौर्णिमा कधी आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. आपल्या वैदिक पंचांगानुसार यावर्षी कोजागिरी पौर्णिमा अश्विन शुक्ल पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8:40 सुरू होणार आहे. तर ही तिथी पुढच्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:55 संपणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. या वर्षी कोजागिरी पौर्णिमेला रवी योग जुळून येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रवी योग हा सकाळी 6:23 होणार आहे. हा योग संध्याकाळी 7:18 असणार आहे. या दिवशी ध्रुव योग हा सकाळी 10:10 असणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय हा संध्याकाळी 5:05 असणार आहे. या दिवशी रात्री मोकळ्या आकाशात खीर ठेवण्याची वेळ ही रात्री 8:40 नंतर असणार आहे. या दिवशी महाराष्ट्रासह इतर भागात मसाला दूध बनवले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा मानला जातो आणि चंद्राच्या किरणांमध्ये गुणकारी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. एका भांड्यात खीर किंवा दूध तयार केले जाते आणि नंतर त्यात खाण्यासाठी चंद्रप्रकाशात ठेवले जाते. या दिवशी चंद्र देखील त्याच्या 16 टप्प्यांनी पूर्ण होतो आणि अमृताचा वर्षाव करतो. चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात असे म्हटले जाते. तसेच देवी लक्ष्मीची कृपा होते, म्हणून याला शरद पौर्णिमा असे किंवा कोजागिरी पौर्णिमा असेही म्हटले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण मान्यतेनुसार तिचा जन्म या दिवशी झाला होता. याला कोजागिरी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असेही म्हणतात. धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता पृथ्वीवरती येते आणि तिच्यासाठी कोण जागरण करत आहे, कोण तिची सेवा करत आहे हे सर्व बघत असते. त्यासाठी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री जागरण करून तिच्या मंत्र आणि स्तोत्रांचं पठण करायचं असतं. यामध्ये तुम्ही आपल्या घरामध्ये श्रीसूक्तमचं पठण करू शकता, श्रीकृष्ण महिमा करू शकता, श्रीकृष्ण मधुराष्टकम, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र या सर्व सेवा आपल्याला करायच्या असतात. आता बघा, कोजागिरी पौर्णिमा ही उद्या संध्याकाळी लागणार आहे आणि ती परवा म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला मी हा जो उपाय सांगत आहे तो तुम्ही उद्याही करू शकतात किंवा परवाही करू शकतात. कारण तुम्ही ज्या दिवशी पौर्णिमा साजरी करणार आहात तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात. आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर बघा, आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत, दुःख आहेत, दारिद्र्य आहे, दोष आहेत, तर ते काय होतं त्यामुळे आपण प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असतं. आपल्या घरामध्ये असणारा शत्रुपीडा, शत्रुबाधा यामुळे काय होतं की आपल्या घराला कुठेतरी नजर लागते आणि त्यामुळे आपल्या घरातील कामे खोळंबतात. आपल्या घरामध्ये असणारे दोष, त्रास, दुःख, संकटे, अडचण हे वाढत असतात. पैशाला पैसा लागत नाही. घरामध्ये येणारा पैसा हा टिकत नाही. कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो खर्च होऊन जात असतो आणि अनेक जणांमध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असतात. तर त्यासाठीच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठीच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे, त्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि आपल्या देवघराची जी स्वच्छता आहे तर ती करून घ्यायची आहे. सेम हाच उपाय जर तुम्हाला परवाही करायचा असेल तर तुम्ही परवाही करू शकतात, काहीच अडचण नाही आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात प्रथम देवीची आरती करायची आहे. देवीला तुम्ही गंगाजलाने स्नान सुद्धा घालू शकतात.
भगवान विष्णूंची आरती करायची आहे आणि तुम्हाला विड्याचा पानाचा हा उपाय करायचा आहे। विड्याचं पान हे देवीला अतिशय प्रिय आहे, सर्वांनाच माहीत आहे। विड्याच्या पानामुळे देवी लवकर आपल्याकडे आकर्षित होत असते। तर या विड्याच्या पानाचं एक पान तुम्हाला तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे। तुमच्याकडे ऑलरेडी घरामध्ये असेल तर तेही तुम्ही वापरू शकतात, काहीच अडचण नाहीये। फक्त ते फाटलेलं तुटलेलं असं नकोय। उपाय करण्या अगोदर देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती करायची आहे आणि हे जे विड्याचं पान आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। विड्याचं पान घेतल्यानंतर तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे किंवा हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। देवघरासमोर बसल्यानंतर काडीच्या साहाय्याने किंवा तुमच्या बोटाच्या साहाय्याने तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे, जी काही तुमची इच्छा असेल। आता बघा, धनप्राप्तीची असू शकते, मग तुम्ही धनप्राप्ती लिहा। नोकरीची इच्छा असेल तर नोकरी, प्रमोशन किंवा सुख समृद्धी, धन दौलत, आयु आरोग्य याची बरकत असेल तर ते जी काही तुमची इच्छा असेल तर ती एका शब्दामध्ये तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे। त्या पानावरती तुम्ही इच्छा लिहिली किंवा शत्रुपीडेचा त्रास असेल तुमच्या घरामध्ये तर शत्रुबाधा नष्ट असं तुम्ही लिहू शकता। तर ते सर्व लिहिलं की तुम्हाला त्यावरती थोडंसं हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत, त्या जे आपण लिहिलेलं आहे त्यावरती। त्यानंतर हे पान देवीच्या चरणांपाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे। तुम्ही सेपरेट पूजा मांडलेली असेल तर तिथेही ठेवू शकतात किंवा देवघरामध्येही तुम्ही ठेवू शकतात, काहीच अडचण नाहीये। आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला तिथे बसून महालक्ष्मी अष्टकमे 16 वेळेस म्हणायचं आहे, कनकधारा स्तोत्रम तुम्हाला एकदा म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला एकदा म्हणायचं आहे। ह्या 3 सेवा तुम्हाला त्या पानावरती करायचं आहे आणि ह्या पानाला तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे। पान अभिमंत्रित झालं की त्यानंतर तुम्हाला ते पान तिथेच ठेवायचं आहे आणि बरोबर रात्री 12 वाजता तुम्हाला ते पान तिथून उचलायचं आहे, एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे। हे करत असताना संध्याकाळी देवीला प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये जे काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होऊ दे, तुझी कृपा सदैव माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू दे। आणि तुम्हाला ते पान बरोबर रात्री 12 वाजता उचलून घ्यायचं आहे। उचलल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायचं आहे। केवळ ठेवायचं, तर जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पान तुमच्या जवळच ठेवायचं किंवा मग तुम्ही तुमच्या एखादा व्यवसाय असेल तर त्याच्या ठिकाणी ठेवू शकता, नोकरीच्या ठिकाणी ठेवू शकता, काहीच अडचण नाहीये। तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली असेल त्या इच्छाच्या ठिकाणी तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे पान ठेवल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे देवीला सांगून आणि देवीला प्रार्थना करायची आहे। नंतर ते पान तुम्ही 1 महिन्यानंतर किंवा 1-2 महिन्यानंतर तुम्ही ते, जर तुम्हाला असं वाटलं की खराब होत आहे तर ते तुम्ही नंतर पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता। उद्याचा हा उपाय करून बघा, तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येईल की आपल्या घरातील सर्व दोष, दारिद्र्य, अडचणी, दुःख दूर झालेली असेल, आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी असेल तर त्याही दूर झालेले असतील आणि त्याचबरोबर घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होईल। तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा, नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।